राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दो धड़ों में बंट जाने के बाद पहली बार शरद पवार ने गुरुवार को स्वीकार किया कि उनकी पार्टी के कुछ विधायक अजीत पवार की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में शामिल होने के इच्छुक हैं। इसके बाद सुप्रिया सुले ने मीडिया के सवाल को यह कहकर टाल दिया कि अगर शरद पवार साहब ने इस बारे में बोला है तो मैं इस बारे में क्या कहूंगी। अब उसे लेकर सांसद संजय राउत ने प्रतिक्रिया दी है। सांसद सुप्रिया सुले ने मीडिया से बात की है। जब उनसे दो विचारधारा और शरद पवार द्वारा सार्वजनिक रूप से दो राष्ट्रवादियों के साथ आने के बारे में पूछा गया तो उन्होंने कहा कि मुझे इस बारे में कोई जानकारी नहीं, मैं दिल्ली में थी इसलिए मुझे इस बारे में कुछ जानकारी नहीं है। अगर शरद पवार साहब ने इस बारे में कुछ कहा होता तो मैं इस बारे में कह सकती। जब तक मुझे जानकारी नहीं मिल जाती मैं कोई टिप्पणी नहीं कर सकती। उन्होंने कहा कि पहले राष्ट्र और बाद में राज्य आएगा। इसे लेकर अब सांसद संजय राउत ने तीखी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि सुप्रिया सुले अमित शाह के पार्टी में जाने वाली है। यह अजित पवार की पार्टी नहीं है, यह अमित शाह की पार्टी है। हम अमित शाह के नीचे काम नहीं करेंगे। आता हाय प्रायोरिटी प्रत्येक भारतीय सुरक्षित आहे, जो बाहेर आहे कुठल्या दुसऱ्या राज्यात आहे ते सगळं कोऑर्डिनेशन पहिलं केलं पाहिजे आणि जो काय पक्षाचा निर्णय असेल, आता आमदारांचं माझं काही वैयक्तिक कोणाशीच बोलणं झालेलं नाही, त्याच्यामुळे उत्तम जी काय बोलले याची मला माहिती नाही, पण जे काय कोऑर्डिनेशन असेल ते पुढच्या काही दिवसांमध्ये जसा ह्या सगळा क्राइसिस संपेल त्याच्यानंतरच चर्चा होईल। खासदारांची काय भूमिका आहे तुमच्यासोबत? आम्ही सगळे एकच आहोत। आम्ही सगळे 8 खासदार टचवूड, आमचं कामही चाललंय, आमची टीमही चांगली आहे आणि एक हाय परफॉर्मिंग टीम म्हणून आमच्याकडे बघितलं जातं दिल्लीमध्ये आणि सगळ्यांची भाषा अतिशय उत्तम होतात, सगळे पार्टिसिपेट करतात, सगळे कमिटी मीटिंग्सलाही फुल अटेंड करतात। त्याच्यामुळे तुम्ही जर 8ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांचा परफॉर्मन्स बघितला तर इट इज एक्झॅम्पलरी। माझा नाही, मी उरलेल्या 7चा म्हणते। एक तर मला साहेबांना भेटायला लागेल, त्यांनी काय प्रेसला सांगितले मला तर समजून घ्यायला लागेल, त्याच्यामुळे ते तुमच्याशी बोललेत, माझ्याशी कोणच बोललेलं नाही। त्याच्यामुळे आता माझी आणि त्यांची भेट जेव्हा होईल, कारण का ते आता बारामतीला गेलेत, मी इथे, मी मुंबईला जाणार, मग मी बँगलोरला जाणार, आमची इन्कम टॅक्सची कमिटी मीटिंग चालली आहे, वन नेशन वन इलेक्शनची मीटिंग देहरादूनला चालली आहे। त्यामुळे हे वन नेशन वन इलेक्शन आणि इन्कम टॅक्सचं एवढं काम चाललंय देशपातळीवर, प्लस हे युद्ध, प्लस मुलांचं काही कोऑर्डिनेशन सगळ्यात। त्यामुळे हे सगळं जेव्हा होईल, जेव्हा माझी आणि आदरणीय पवारसाहेब, माननीय जयंतराव या सगळ्यांची भेट होईल, त्या भेटीनंतरच काहीतरी चर्चा होईल। साहेबांचे बोलण्यात असं एक जाणवलं की म्हणजे दोघांनी एकत्र, म्हणजे तुम्ही आणि दादांनी एकत्र बसून हा निर्णय घ्यावा असं एक आम्हाला एक ध्वनीत झालं, तर दोन्ही एकत्र बसणार अश्विनी वैष्णव नाही। आता तेही मुंबईला गेले, त्यांची काहीतरी हाय अलर्ट झाले मुंबईमध्ये, त्यासाठी त्यांनाही मुंबईला कुठल्या तरी मीटिंगला जायला लागलं। त्यामुळे पुढचे काही दिवस मी म्हणले बघितलं, देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब। त्याच्यामुळे आताही देशाची वेळ आहे। अमित शहाच्या पक्षामध्ये सुप्रिया सुळे जाणार आहेत का? अमित शहाच्या पक्षाचं खाली नेतृत्वात, त्याच्या खाली माननीय पवार साहेब या त्यांच्या टोलेजंग नेतृत्वानं काम करावं का? हा अमित शहाचा पक्ष आहे, अजित पवारचा पक्ष नाहीये। हा एकनाथ शिंदेचा पक्ष नाहीये, तो अमित शहाचा पक्ष आहे। यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम नाही करणार। अमित शहांच्या, आमच्या पक्षाची भूमिका आहे, आमच्या कार्यकर्त्याची भूमिका आहे। राजकारण सोडू, आम्ही बाजूला जाऊ, वाट बघू, प्रत्येकाला संधी मिळते, पण अमित शहाच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळेजी काम करणार का, किंवा पवार साहेब ते नेतृत्व स्वीकारणार आहेत का, हा माझ्या पुढे प्रश्न आहे। आम्ही त्यांचे चाहते आहोत म्हणून आमचं हृदय तुटत आहे। पण राऊत साहेब, ही जी विधान शरद पवारांच्या मुलाखतीनंतर सुप्रिया सुळेंची येतात, एकदा सुप्रिया सुळे तुम्ही असं म्हणालात की त्यांची आणि तुमची दिल्ली नाही, माझी त्यांची चर्चा होते बघा, त्यांच्याने आमचे अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत। पण माझा हा प्रश्न आहे त्यांना सगळ्यांना, जो गट आहे बघा, हे तात्पुरतं वळवळ आहे। अमित शहाच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करणार आहात का, हा माझा प्रश्न आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळे काम करणार आहेत का? अजित पवार यांनी अमित शहाचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि त्यांनी आपली गाडी ही देवेंद्र फडणवीसच्या पार्किंग स्लॉटमध्ये उभी केलेली आहे। त्यांना थोडी जागा मिळाली, त्यांची गाडी उभी आहे। एकनाथ शिंदेंचाही तसंच आहे, आम्ही तसे नाही आहोत। म्हणजे शिवसेना तशी नाही, मी एवढं माझ्या बाबतीत सांगेन आणि उद्धवजींच्या बाबतीत सांगेन, आम्ही तसे नाही। आम्ही त्यातले नाही, कडी लावा आतली आमचे वगैरे हे धंदे आमचे नाहीत। आम्ही नाही म्हणजे नाही।